वेलकम टू कॉमर्सवाला मास्टर विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 11वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण तुमचा टॉपिक नंबर फर्स्ट, ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, यातील मीनिंग ऑफ बुक कीपिंग, त्याच्यानंतर बुक कीपिंगची डेफिनेशन बघितलेली आहे, डिफरन्स बघितलेला आहे, त्याच्यानंतर अकाउंटन्सी आणि बेसिक कन्सेप्ट आपण अभ्यासत आहोत। तर हे लास्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेले आहे बऱ्याचशा कन्सेप्ट। तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता मी सुरुवातीच्याच एक 3-4 व्हिडिओमध्येच तुम्हाला असं सांगितलेलं आहे की आपण 11वी मधील बेसिक कन्सेप्ट अकाउंटचा अभ्यासतोय। म्हणजे अकाउंट शिकत असताना जे तुमच्या कानावर सारखे पडणारे शब्द आहेत, डेटर्स, क्रेडिटर्स, कॅपिटल, ड्रॉविंग, त्याच्यानंतर असेट, लायबिलिटी, हे जे शब्द आहेत या शब्दाची मीनिंग समजून घेतोय आणि अतिशय सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे हे जे लेक्चर्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत, तुम्हाला हे पूर्ण शेवटपर्यंत बघायचे आहे। त्यामुळे हा व्हिडिओ देखील तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, कारण की याच्यामध्ये देखील आपण काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय इथून सुरुवात करणार आहोत। ट्रेडिंग कन्सर्न सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायचं। आता ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घ्या, ट्रेड म्हणजे काय ते समजून घ्या, आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही एक दुसरी कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे। तर ट्रेड म्हणजे काय की ज्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण केली जाते, म्हणजे वस्तू विकल्या जातात, खरेदी केल्या जातात, म्हणजेच ट्रेड होतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हणूया, व्यापार होतो। तर ट्रेडिंग कन्सर्न जे आहेत ते काय करत असतात की आता हे जे आपल्याला ट्रेडिंग कन्सर्न दिलेले असतात, हे ट्रेडिंग कन्सर्न काय करतात, गुड्स आणि सर्व्हिस प्रोड्यूस करतात किंवा परचेस करून सेल करत असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रेड होत असतो। आणि या ऑर्गनायझेशन ज्या असतात, कन्सर्न म्हणजे काय, ऑर्गनायझेशन किंवा हे जे ट्रेडिंग बिझनेस आहेत, हे बिझनेसचा मेन ऑब्जेक्ट काय असतो, टू अर्न अ प्रॉफिट, नफा मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो। तर त्यांनीच हे या ठिकाणी सांगितलेले आहे, अ बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश विथ ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट, म्हणजे हे ट्रेडिंग कन्सर्न जे आहेत, ट्रेडिंग करणारे जे बिझनेस आहेत ते कशासाठी स्थापन झालेले आहेत, टू अर्निंग अ प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले आहेत। मग हा नफा कसा मिळवतात, बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न। मग काय करतात, माल विकतात आणि नफा मिळवतात, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणणार, ट्रेडिंग कन्सर्न असं म्हणणार। इट इज ऑल्सो कॉल्ड कमर्शियल ऑर्गनायझेशन, हे नफा मिळवतात म्हणून त्यांना आपण कमर्शियल ऑर्गनायझेशन देखील म्हणणार, किंवा त्यालाच आपण प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन देखील म्हणणार, कारण हे नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले आहेत। तसंच दुसरं जे ऑर्गनायझेशन आहे ते म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन। दोनच बिझनेसचे प्रकार आहेत, दोनच ऑर्गनायझेशनचे प्रकार आहेत, एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, एक नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन। त्यालाच आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हणतो, की व्यवसायाचे दोन प्रकार, एक म्हणजे नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले, आणि दुसरे एक ऑर्गनायझेशन असतात की जे नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेले नसतात, त्यांचा मुख्य उद्देश नफा मिळवणे हा नसतो। मग कशासाठी, हा समाजाचा विकास करण्यासाठी, सोशल सर्व्हिस देण्यासाठी, सामाजिक सेवा। मग ते काय करतील, एखादं वृद्धाश्रम तयार करतील, अनाथ आश्रम तयार करतील, त्या ठिकाणी अनाथ मुलं सांभाळतील, वृद्ध व्यक्ती सांभाळतील, स्कूल सुरू करतील, त्या ठिकाणी समाजातील जी मुलं आहेत त्यांना शिक्षण देतील, स्पोर्ट क्लब करतील, किंवा एखादं चॅरिटेबल हॉस्पिटल सुरू करतील, आरोग्य सेवा देतील। तर अशी सेवाभावी संस्था म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न। तर त्यांनीच तेच सांगितलं, इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट इस्टॅब्लिश फॉर मेकिंग प्रॉफिट, प्रॉफिट मिळवण्यासाठी हे ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश म्हणजे स्थापन झालेले नसतात, बट फॉर रेंडरिंग सर्व्हिस टू द सोसायटी, सोसायटी म्हणजे समाजाला सेवा देण्यासाठी हे ऑर्गनायझेशन स्थापन झालेले असतात। अन ऑर्गनायझेशन मे बी फॉर्म फॉर प्रोमोटिंग युजफुल ऑब्जेक्ट लाईक, बघा आता काही प्रोमोट करण्यासाठी, म्हणजे उदाहरणार्थ एखादी कला आहे जी नामशेष होत चाललेली आहे, त्या कलेचं जतन करण्यासाठी, किंवा सायन्स असेल, स्पोर्ट असेल, कल्चर म्हणजे संस्कृती, चॅरिटी, प्रोफेशन्स, अशा मध्ये ज्या काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्याला आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणणार। मग हे ऑर्गनायझेशन्स कोणते, तर तुमचं स्कूल हे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत,
चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील, स्पोर्ट क्लब असतील, त्याच्यानंतर आपण त्याला ट्रस्ट म्हणूया एखादी, तर असे जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याला आपण चॅरिटेबल ऑर्गनायझेशन म्हणणार. समजून घ्या, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? टू अर्न अ प्रॉफिट मिळवणे हा त्यांचा मेन ऑब्जेक्ट आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट काय आहे? टू प्रोव्हाइड अ सर्व्हिस टू द सोसायटी, समाजाला सेवा देणे, समाजाची सेवा करणे हा त्यांचा ऑब्जेक्ट असणार आहे. तर हे दोन ऑर्गनायझेशनचे कन्सर्नचे प्रकार तुमच्या लक्षात आलेले असतील असं गृहीत धरून आपण पुढे जाऊया. आता बऱ्याचशा वेळा तुम्हाला ऐकायला भेटतं की माझं गुडविल खूप छान आहे, माझं खूप नाव आहे, बरोबर. तर हे गुडविल म्हणजे काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता त्यांनी गुडविलच्या बाबतीत काय सांगितले ते समजून घ्या. गुडविल म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बिझनेसचं गुड नेम, गुड फेम, गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, म्हणजेच काय, बिझनेसच्या बाबतीतल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ज्याच्यामुळे बिझनेसचं नाव लौकिक वाढू शकतं, अशा सगळ्या गोष्टींना एकत्रित आपण गुडविल म्हणणार. मग बिझनेसचं नाव कशामुळे वाढू शकतं? की बिझनेसचा ओनर चांगला आहे, की जो बिझनेसचं मॅनेजमेंट चांगलं करतो आहे, किंवा मॅनेजरियल स्किल त्याच्याकडे खूप चांगला आहे, त्याचं प्रोडक्ट खूप छान आहे, क्वालिटी प्रोडक्ट देतो, त्याच्यानंतर कस्टमरला सर्व्हिस खूप छान देतो, बिझनेसचं लोकेशन खूप छान ठिकाणी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्या कशावर होतो? प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर होतो. म्हणजे तो प्रोडक्ट चांगले देतोय, क्वालिटी चांगली आहे, बरोबर, कस्टमरशी रिलेशन त्याचं चांगलं आहे, त्याच्यामुळे कस्टमर त्याच्याकडे वारंवार येतील, त्याची खरेदी वाढेल, त्याची विक्री वाढेल, आणि विक्री वाढली की प्रॉफिट वाढणार आहे. म्हणजेच काय, थोडक्यात की ज्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत पण त्या बिझनेसच्या प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर परिणाम करतात. मग या प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर परिणाम करणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर त्या बिझनेसचं लोकेशन, बिझनेसचं मॅनेजमेंट, बिझनेसची हॉनेस्टी म्हणजे किती नम्रपणे तुम्ही बिझनेस करताय, क्वालिटी ऑफ गुड्स, या सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षरित्या तुमच्या अर्निंग कॅपॅसिटीवर म्हणजे प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर बिझनेसचा परिणाम करत असतात. आणि या सगळ्या गोष्टींना एकत्रित काय म्हणायचं? आपण गुडविल असं म्हणायचं. आणि तेच त्यांनी सांगितलेले बघा या ठिकाणी. काय सांगितलेले? गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ॲज ॲग्रिगेट ऑफ दोज इनटँजिबल ॲट्रिब्यूट्स. इनटँजिबल म्हणजे आपल्याला डोळ्याने न दिसणाऱ्या अशा काही थिंग्स ऑफ बिझनेस विच कॉन्ट्रीब्यूट टू इट्स सुपिरियर अर्निंग कॅपॅसिटी. म्हणजे त्यांची प्रॉफिट मिळवण्याची क्षमता वाढवण्यासाठी अशा काही इंटेंजिबल थिंग्स आहेत की त्याच्यावर परिणाम करत असतात. मग अशा कोणत्या? इट मे बी राईज फ्रॉम सच ॲट्रिब्यूट्स ॲज अ फेवरेबल लोकेशन. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की बाबा त्याचं फेवरेबल लोकेशन, बिझनेसचं लोकेशन चांगलं आहे की ज्या ठिकाणी बाबा त्याचा बिझनेस होतच आहे. ॲबिलिटी अँड स्किल ऑफ इट्स एम्प्लॉई, की एम्प्लॉईचं स्किल खूप चांगले वर्कर आहेत त्यांच्याकडं. मॅनेजमेंटचं स्किल चांगलं आहे. क्वालिटी ऑफ इट्स प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे, प्रोडक्टची सर्व्हिस चांगली आहे, कस्टमर सॅटिस्फिकेशन आहे, कस्टमर रिलेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बिझनेसच्या प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर परिणाम करतात. आणि ह्या प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यालाच आपण काय म्हणणार? गुडविल असं म्हणणार. पहा, की एखादं हॉटेल असते की त्याची टेस्ट खूप चांगली असते, तिथं क्वांटिटी चांगली असते, तिथं ग्राहकांची खूप गर्दी असते, लोकेशन खूप चांगलं असतं आणि लांबून ग्राहक आवर्जून त्या ठिकाणी जेवण करण्यासाठी येत असतात. म्हणजे थोडक्यात काय? त्याचं लोकेशन, त्याची सर्व्हिस, त्याची क्वालिटी, त्याची टेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी त्याची विक्री वाढवण्यासाठी परिणाम करतात. आणि जेणेकरून विक्री वाढली की प्रॉफिट वाढतो. म्हणजे प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर ह्या सगळ्या अप्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टी नाहीत, इंटँजिबल थिंग्स आहेत की ज्या परिणाम करत असतात. त्याच्यामुळे त्याची प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी वाढते. मग यालाच आपण काय म्हणायचं? गुडविल असं म्हणायचं. साध्या सरळ भाषेमध्ये त्यांनी गुडविल म्हणजे काय ते सांगितले की गुडविल इज द रेपुटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. बघा, गुडविल काय? रेपुटेशन आहे, गुड नेम, गुड फेम जे आहे, म्हणजे तुमचं नाव लौकिक झालं की त्याच्यामुळे तुमचा काय होतं? प्रॉफिट वाढतो. आणि प्रॉफिट कशात दिसतं? तुम्हाला पैशात दिसतो. म्हणजेच काय? ते एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. जे रेपुटेशन असणार बिझनेस त्याला गुडविल असं म्हणणार. आणि गुडविल इज अन इनटँजिबल असेट. गुडविल ही बिझनेसची इनटँजिबल असेट आहे. कारण की गुड नेम, गुड क्वालिटी, गुड कस्टमर रिलेशनशिप हे तुम्हाला भविष्यात
तुमचे प्रॉफिट वाढवण्यामध्ये मदत करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटतो आहे, लॉंग टर्मसाठी बेनिफिट भेटतो, म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, असेट असं म्हणायचं. आणि ही कोणती असेट आहे, बिझनेसची इनटँजिबल असेट आहे. हे थोडंसं IMPA तुम्हाला MCQ रिकाम्या जागा वगैरे विचारतील त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागणार आहे की गुडविल इज अन इनटँजिबल असेट. आय होप गुडविल तुमचं क्लिअर झालेलं आहे. आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट समजून घ्यायची ती म्हणजे काय समजून घ्यायची, प्रॉफिट ऑर लॉस. फर्स्टली आपण समजून घेऊ प्रॉफिट म्हणजे काय. बघा आता प्रॉफिट म्हणजे काय त्यांनी सांगितले, व्हेन द सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. मी या ठिकाणी काय म्हणतो, आता या ठिकाणी आपण म्हणूया सेलिंग प्राइस किती, उदाहरणार्थ 100 रुपये सेलिंग प्राइस आहे, ऑफ गुड्स इज मोर दॅन कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय, एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी, म्हणजे आपण काय केली, एक वस्तू कितीला खरेदी केली, 80 रुपयाला खरेदी केली, त्याला काय म्हणणार आपण, कॉस्ट प्राइस म्हणणार. किंवा ती तयार होण्यासाठी 80 रुपये खर्च आला आपल्याला आणि ती विकली आपण 100 रुपयाला, त्याला आपण म्हणणार सेलिंग प्राइस. लक्षात येते का. कॉस्ट प्राइस म्हणजे आपल्याला परचेस प्राइस देखील म्हणू शकतो. आपण जर आयती वस्तू खरेदी केली तर ती परचेस प्राइस असेल. आणि जर आपण तयार केली 80 रुपये खर्च झाला, त्याला आपण ते मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला तयार करण्यासाठी, ती वस्तू तयार करण्यासाठी सगळ्या गोष्टींवर आपल्याला खर्च झाला ₹80. म्हणजे आपली कॉस्ट प्राइस 80 आणि सेलिंग प्राइस किती, 100 रुपये. मग आपण काय म्हणू या ठिकाणी, तुम्हाला जर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, सर प्रॉफिट जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमची सेलिंग प्राइस जी आहे ना त्यातनं तुमची जी कॉस्ट प्राइस आहे ना ती लेस करायची. मग सेलिंग प्राइस किती होती, सर तुम्ही वस्तू विकली 100 रुपयाला बरोबर, आणि तिची कॉस्ट प्राइस किती आहे, ₹80. तर तुमचा प्रॉफिट किती असणार आहे, सर ₹20. हा तुमचा काय असणार आहे, प्रॉफिट असणार आहे. म्हणजे प्रॉफिट ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यावं लागते. बघा या ठिकाणी काय सांगितले त्यांनी की बघा, व्हेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन कॉस्ट प्राइस, म्हणजे खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणणार, प्रॉफिट असं म्हणणार आहोत. प्रॉफिट इन्क्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. बघा आता हा जो प्रॉफिट असतो ना, किंवा हा 20 रुपये जो प्रॉफिट झालेला आहे हा तुमच्या कॅपिटलमध्ये जाऊन ऍड होतो. म्हणून काय केलं जातं, तो जो प्रॉफिट असेल त्याच्यामुळे तुमचं कॅपिटल काय होतं, इन्क्रीज होतं. त्यांनी एक उदाहरण दिलेले या ठिकाणी, काय दिलेले आहे, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000, गुड्स कितीला विकला तुम्ही, 50,000, अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाउंटेड टू ₹30,000, आणि सगळे एक्सपेन्सेस किती त्या ठिकाणीचे 30,000 रुपये. म्हणजे माल विकला तुम्ही 50,000ला, 50,000 मधून जर तुमचा एक्सपेन्सेस सगळा वजा केला 30,000 रुपये, तर 20,000 रुपये तुमचा काय आहे, प्रॉफिट आहे. म्हणजेच काय की सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस इज कॉल्ड प्रॉफिट. आता लॉस याच्या विरुद्ध कन्सेप्ट असणार आहे की बाबा आपण वस्तूच खरेदी केली, कॉस्ट प्राइस आहे वस्तूची 100 रुपये बरोबर, आणि ती विकली जर आपण सेलिंग प्राइस आपण म्हणू त्याला की 80 रुपयाला, तर आपला 20 रुपये काय म्हणायचं आपण, लॉस. मग डेफिनेशन काय होईल, व्हेन द कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस, म्हणजे कॉस्ट प्राइस ही जास्त असेल सेलिंग प्राइस पेक्षा, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार, लॉस असं म्हणणार. आणि तेच त्यांनी सांगितले, व्हेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन सेलिंग प्राइस इट इज लॉस. लॉस डिक्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. लॉस काय केला जातो, कॅपिटल मधून लेस केला जातो. म्हणून त्यांनी वाक्य वापरले, लॉस डिक्रीज द कॅपिटल ऑफ बिझनेस. एक एक्झाम्पल दिले, फॉर एक्झाम्पल गुड्स सोल्ड ऑफ रुपीज, गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000, 50,000 रुपयाला माल विकला, आणि ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाउंटेड ₹60,000, म्हणजे त्याच्यासाठी बनवण्यासाठी तो माल तयार खर्च किती आला, 60,000. तर देन लॉस विल बी किती सांगितले त्यांनी, ₹10,000. या दोन कन्सेप्ट तुम्हाला सारख्या ऐकायला भेटणार आहे की बाबा प्रॉफिट म्हणजे काय, की काय सेलिंग प्राइस इज मोर दॅन कॉस्ट प्राइस इज कॉल्ड प्रॉफिट, आणि लॉस म्हणजे काय, कॉस्ट प्राइस इज मोर दॅन सेलिंग प्राइस इज कॉल्ड लॉस. इतकं सोपं आहे ते. आता इन्कम, आता बघा काही वेळेस तुमचं कन्फ्युजन होईल की सर हा प्रॉफिट आणि इन्कम तर सारखेच आहेत ना, पण नाहीये, इन्कम ही वेगळी कन्सेप्ट आहे. की बघा इन्कमच्या बाबतीत त्यांनी काय सांगितले, इट इज रिव्हेन्यू. रिव्हेन्यू म्हणजे काय, पैसे तुमच्याकडे येतात, रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणून, अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तुमच्याकडे जो रिव्हेन्यू तुमचा निर्माण झालेला आहे कशामधून, बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये. इट इज अमाऊंट रिसिवेबल or realize from service provided and earning. बघा आता मी तुम्हाला जर इन्कम जर सांगायचं म्हटलं तर काय इन्कम ते मी सांगतो तुम्हाला
की बाबा तुम्ही काय केला, माल विकला 10,000 रुपयाचा, बरोबर, हा तुमचा इन्कम, याला काय म्हणूया आपण, सेल्स. मग हा भेटलेला असू द्या किंवा भेटणार असू द्या, म्हणजेच त्याला रिअलाइज म्हणू आपण, भेटला तर रिअलाइज किंवा रिसिवेबल म्हणू, भेटायचा असू द्या. आणि याच्यासोबतच तुम्ही बँकेत काहीतरी पैसे ठेवले होते, बँकेकडून तुम्हाला त्या पैशावर इंटरेस्ट भेटलं. तुम्ही पैसे काही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवले होते, तिथून तुम्हाला काय भेटला, डिव्हिडंड भेटला, इंटरेस्ट भेटला 1,000 रुपये, डिव्हिडंड भेटला 2,000 रुपये. तर असे 10, 1 आणि 2 असे टोटल 13,000 रुपये जे असणार आहे ते तुमचे इन्कम म्हणून गृहीत धरले जाणार. म्हणूनच त्यांनी तिथं पुढे जाऊन म्हटलेलं आहे की अर्निंग फ्रॉम इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन एक्सेट्रा. म्हणजे माल विकण्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इंटरेस्ट भेटला कंपनीकडून, बँकेकडून, डिव्हिडंड किंवा कमिशन भेटलं कोणाकडून तरी, तर हा सुद्धा तुमचा काय आहे, इन्कम असणार आहे. नेक्स्ट रिव्हेन्यू दिलेले आहे त्यांनी. बघा रिव्हेन्यू म्हणजे काय. आता रिव्हेन्यूच्या बाबतीत त्यांनी काय सांगितलं, एकच मिनिट पहा. रिव्हेन्यू इट इज इन्कम दॅट बिझनेस हॅज फ्रॉम इज नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटी. बघा रिव्हेन्यू म्हणजे काय, त्या बिझनेसची नॉर्मल बिझनेस ऍक्टिव्हिटी जे आहे, युजली फ्रॉम सेल ऑफ गुड्स, म्हणजेच तुम्ही माल विकून किंवा सर्व्हिस विकून कस्टमरला जो काही तुम्हाला पैसा भेटणार आहे त्याला आपण काय म्हणणार, रिव्हेन्यू असं म्हणणार. आय होप रिव्हेन्यू इज क्लिअर. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचे लॅबिलिटीज. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचे असेट, लॅबिलिटी आणि नेटवर्क. या 3 कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे आहेत, असेट, लॅबिलिटी आणि नेटवर्क. तर पहिल्यांदा त्यांनी आपल्याला दिलेले असेट, एनी फिजिकल थिंग. फिजिकल थिंग म्हणजे काय, की आपल्याला ते अस्तित्वात आहे असं दिसतंय, म्हणजे डोळ्याने दिसतंय किंवा आपण त्याला टच करू शकतो, अशा गोष्टी म्हणजे फिजिकल थिंग. ऑर राईट म्हणजे हक्क. ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड अन असेट. बघा की अशा डोळ्याने दिसणाऱ्या, आपल्याला टच करता येणाऱ्या सगळ्या थिंग्स किंवा सगळे हक्क की ज्याचं व्हॅल्युएशन पैशाच्या स्वरूपात करता येऊ शकतं आणि ज्याची मालकी बिझनेसकडे आहे, अशा सगळ्या गोष्टी म्हणजे काय असणार आहेत, बिझनेसची असेट असणार आहेत. द ओनरशिप ऑफ द असेट मस्ट बी विथ बिझनेस युनिट. म्हणजे त्याची ओनरशिप कोणाकडे असली पाहिजे, बिझनेसकडे. फॉर एक्झाम्पल त्यांनी लँड, गुडविल, पेटेंट्स, कम्प्युटर. बघा लँड बिझनेसच्या मालकीची, ते आपल्याला दिसते, त्याला आपण टच करू शकतो. गुडविल आहे, गुड रेप्युटेशन, गुड नेम, गुड फेम, गुड क्वालिटी ऑफ बिझनेस. हे आपल्याला आभासी स्वरूपाचं आहे पण आपल्याला माहिती की आपलं आहे म्हणून. पेटेंट्स आहे, कम्प्युटर आहे बिझनेसमध्ये असणारे. तर हे सगळे काय आहेत, बिझनेसला दिसणारे, आपल्याला दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या बिझनेसच्या मालकीच्या आहेत, त्याला आपण काय म्हणणार, असेट असं म्हणणार. तर आता टाइप्स ऑफ असेट, असेटचे देखील प्रकार आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिक्स असेट, त्यालाच आपण नॉन करंट असेट असं म्हणणार. फिक्स असेट म्हणजे काय, की ज्या असेट आपण लॉंग पिरियडसाठी यूज करणार आहोत. फॉर एक्झाम्पल लॉंग पिरियडसाठी, आणि ज्या आपल्याला डोळ्याने दिसू शकतात, ज्याला आपण टच करू शकतो, ते असेट म्हणजे काय आपण म्हणूया त्याला फिक्स असेट. म्हणून त्यांनी असं त्या या ठिकाणी सांगितलेच आहे. बघा काय सांगितले, की द असेट विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट. बघा ज्याचा आपण दीर्घ कालावधीसाठी बेनिफिट घेणार आहे ऑफ बिझनेस ॲज नोन ॲज फिक्स असेट. त्याला काय म्हणायचं आपण, फिक्स असेट म्हणा. ज्याचा आपण दीर्घ कालावधीसाठी, म्हणजे कधी भविष्यात आपल्याला काय होणार आहे, त्याचा बेनिफिट होणार आहे, भविष्यात आपण त्याचा फायदा घेणार आहोत, त्याला काय म्हणायचं, दीर्घ कालावधीसाठी पण कधी, भविष्यात. लक्षात घ्या. आता दीर्घ कालावधी म्हणजे काय, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपण त्याचा बेनिफिट घेणार आहोत, अशा ज्या असेट असतील त्याला आपण फिक्स असेट म्हणायचं. मग याच्यामध्ये कोणते येतील, तर याच्यामध्ये लँड अँड बिल्डिंग ही एक असेट असणार आहे. बघा ही फिक्स असेट आहे. प्लांट अँड मशिनरी फिक्स असेट आहे. गुडविल एक आहे. तर दीज असेट आर टांजिबल और इनटांजिबल. ह्या फिक्स असेट ज्या आहेत याचे पण 2 प्रकार पडू शकतात, एक तर टांजिबल असेट आणि दुसरं इनटांजिबल. बघा टांजिबल म्हणजे काय, जे आपल्याला डोळ्याने दिसतील, ज्यांना आपण टच करू शकतो. इनटांजिबल म्हणजे काय, दीर्घ कालावधीसाठी फायदा होणार आहे पण आपल्याला ते डोळ्याने दिसत नाही किंवा त्याला आपण टच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल गुडविल. गुडविल बघा, गुड रेप्युटेशन, गुड क्वालिटी, गुड कस्टमर रिलेशनशिप आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण तो आपल्या बिझनेसवर, प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटीवर परिणाम करतो दीर्घ कालावधीसाठी, मग ती इनटँजिबल असेट. आय होप फिक्स असेट क्लिअर, की ज्या असेट आपल्याला लॉंग टर्म साठी बेनिफिट देतील त्या असेटला आपण फिक्स असेट म्हणायचं. आणि दुसऱ्या करंट असेट. आता करंट असेट याची वृत्ती, ज्या असेट आपल्याला शॉर्ट टर्म बेनिफिट देतात, म्हणजे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत ज्यांचा आपण बेनिफिट घेऊ शकतो त्याला आपण काय म्हणूया, करंट असेट असं म्हणूया. तर त्या बघ त्यांनी त्याच्याविषयी काय सांगितलं बघा, असेट विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर ऑपरेटिंग इयर. ऑपरेटिंग इयर म्हणजे काय, 1 वर्ष. कॅन बी
कन्वर्ट इनटू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड करंट असेट. बघा, ज्या असेट आपल्याला काय एक कमी कालावधीसाठी किंवा 1 वर्षापर्यंत बेनिफिट देतात आणि त्या इझिली कन्वर्ट करता येतात आपल्याला कॅशमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण उधारीवर ज्यांना माल विकतो त्यांना काय म्हणतो आपण, डेटर्स म्हणतो. येते का लक्षात? काल मी तुम्हाला समजून सांगितलं, काल म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये. आता तो रेकॉर्ड काल केला म्हणून शब्द काल आला. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे डेटर्स समजून सांगितलेले होते. तर या डेटर्सच्या संदर्भात बघा, आपण माल ज्यांना उधारीवर विकतो अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, डेटर्स असं म्हणतो. आणि या डेटर्स कडून आपण मागितले की आपल्याला पैसे भेटू शकतात. ज्यांना आपण माल विकलाय त्यांच्याकडून आपल्याला मागितले की पैसे भेटू शकतात, किंवा 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर ते पैसे आपल्याला कॅशमध्ये भेटू शकतात. म्हणजे हे जे डेटर्स आहेत ते इझिली कन्वर्ट इनटू कॅश आहे. मग करंट ॲसेट म्हणजे काय, की जे आपल्याला शॉर्ट टर्म पिरियडसाठी बेनिफिट देतात आणि जे इझिली कन्वर्ट होऊ शकतात कॅशमध्ये, अशा सगळ्या बिझनेसच्या असेट म्हणजे करंट असेट. मग याच्यामध्ये कोणकोणते येतील, तर याच्यामध्ये डेटर्स ही आपली करंट असेट आहे. बिल्स रिसिवेबल, आता हे पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल. कॅश इन हँड, तुमच्या हातात असलेले पैसे ते इझिली कन्वर्ट इनटू कॅश, किंवा कॅश ॲट बँकेत असलेले पैसे, किंवा तुमच्याकडे शिल्लक असलेला स्टॉक लगेच विकून पैसे मिळवता येतील. तर हे जे आहे त्याला आपण काय म्हणणार, करंट असेट म्हणणार. आणि फिक्टिशियस असेट ही एक थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे आपल्यासाठी, की फिक्टिशियस असेट म्हणजे काय, त्याला आपण आभासी स्वरूपाचे असेट असं म्हणणार, की ही असेट नाहीये पण आपण ती कन्सिडर करतोय ॲज अ असेट म्हणून. उदाहरणार्थ मला जर सांगायचं म्हटलं तर मी ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केला. मी तुम्हाला बघा डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर सांगितलं होतं एक्सपेन्सेसमध्ये. तर याच्यामध्ये बघा ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च मी 30,000 रुपये केला असं सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. आणि हा किती वर्षासाठी आहे, 3 इयर्ससाठी आहे 30,000 रुपये. मग त्यातला 1 वर्षाचा किती असेल, 10,000, दुसऱ्या वर्षाचा 10,000, तिसऱ्या वर्षाचा सुद्धा किती असेल, 10,000 असेल. मग आपण अकाउंटिंग इयरला आपल्या पहिल्या वर्षीचा 10,000 रुपये आपण दाखवूया, पण हे राहिलेले जे दुसऱ्या वर्षीचे आणि तिसऱ्या वर्षीचे 10,000 आहेत हे भविष्यातील खर्च. मग हा खर्चच आहे पण त्याचा बेनिफिट भविष्यात आपल्याला भेटणार आहे, बरोबर. म्हणून आपण हे डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून कुठं दाखवतो, असेटला दाखवतो, बॅलन्स शीटच्या. म्हणून हे जे आहे आपल्या आता हे असेट नाही, आपण केलेला खर्च आहे, परंतु बेनिफिट आपल्याला फ्युचरमध्ये भेटतोय. आणि मी सांगितलं होतं की ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेणार आहे, लक्षात राहू द्या, असेट म्हणजे ज्याचा बेनिफिट आपल्याला भविष्यात भेटल. इथून पुढे लक्षात ठेवा, असेट ओळखायचा सर्वात महत्वाचा फंडा, की ज्याचा फायदा, ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात, मग तो शॉर्ट टर्म असू दे किंवा लॉंग टर्म असू दे, भेटेल, ती आपली असेट आहे. मग हा खर्च भविष्यातला आपण आत्ताच पेड केला, बेनिफिट भविष्यात भेटतोय, मग ती काय आपली असेट आहे. पण ही आभासी असेट आहे, ही फॅक्च्युअल असेट नाहीये. म्हणून त्यांनी बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, दीज असेट आर नॉट रिप्रेझेंट बाय टेन्जिबल पोझिशन ऑर प्रॉपर्टी, दे आर इमॅजिनरी असेट. बघा आभासी असेट, इमॅजिन करतो की आपली ही असेट, बट डू नॉट हॅव एनी रिअलायझेबल व्हॅल्यू. बघा आता हे एक्सपेन्सेस आहेत, हे जर विकले तर आपल्याला काय पैसे भेटणार आहेत का, म्हणजे ह्याची रिअलायझेबल व्हॅल्यू काहीही नसते. आपण त्याला फक्त असेट आहे असं गृहीत धरतो. फॉर एक्झाम्पल डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 इयर्स. बघा ॲडव्हर्टाइजमेंट 4 वर्षाची पेड केली, 1 वर्षाचा खर्च दाखवू, पण राहिलेले 3 वर्ष आपण ॲज अ एक्सपेंडिचर, प्रीपेड एक्सपेंडिचर म्हणून असेटला दाखवणार. तर ही फिक्टिशियस असेट नावाची एक कन्सेप्ट तुमच्या आय होप लक्षात आलेली असणार आहे. आता पुढं आपल्याला बघायचं आहे लॅबिलिटी. तर लॅबिलिटी म्हणजे काय ते लक्षात घ्या. लॅबिलिटी म्हणजे देयता, म्हणजे आपल्याला देणे असलेली अमाऊंट, बिझनेसला जी अमाऊंट देणे आहे दुसऱ्याला, आउटसाइडर्सला, अदर्स पर्सनला, तर त्याला लॅबिलिटी असं म्हणणार. म्हणून त्यांनी बघा अमाऊंट पिएबल बाय द बिझनेस टू द अदर इज नोन ॲज लॅबिलिटी. खूप सोपं सांगितले की जे अमाऊंट दुसऱ्याला देणं लागतो बिझनेस, ती लॅबिलिटी. इट इज डेप्ट ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर. बघा हे काय डेप्ट किंवा अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर का द्यावी लागतील, कारण की त्यांच्याकडून आपण काहीतरी फायदा घेतलेला असेल काय कोणत्या तरी गोष्टीचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, बँकेकडून लोन घेतलं, म्हणजे आपण त्यांच्या पैशाचा फायदा घेतोय, मग हे लोन काय आपली लॅबिलिटी, ते परत करावं लागेल. म्हणून त्यांनी म्हटलंय बिझनेस टू अदर फ्रॉम द बेनिफिट रिसिव्ड बाय द बिझनेस युनिट. म्हणजे बिझनेस युनिटने काहीतरी बेनिफिट घेतला, त्याच्या बदल्यात बिझनेसला जे काही द्यावं लागणार आहे दुसऱ्यांना, ऑदरला, त्याला आपण काय म्हणणार, लॅबिलिटी म्हणणार. याच्यामध्ये काय, लोन टेकन फ्रॉम क्रेडिटर्स किंवा लोन टेकन क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे द्यायचे राहिलेले खर्च. तर हे सगळे काय आहेत, लॅबिलिटीत. आता लॅबिलिटीचे देखील प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे टाइप्स ऑफ लॅबिलिटीमध्ये फिक्स लॅबिलिटी. आता फिक्स लॅबिलिटी म्हणजे काय, की जी लॅबिलिटी मेजरली आपल्याला
दीर्घ कालावधीनंतर पेड करावी लागते, म्हणजे एका वर्षाच्या आत जी लॅबिलिटी पेड करावी, एका वर्षाच्या आत जे देणं पेड करावं लागत नाही त्याला आपण फिक्स लॅबिलिटी म्हणणार. म्हणजे 3, 4, 5 वर्षानंतर ते पैसे आपल्याला द्यायचे त्याला आपण फिक्स लॅबिलिटी म्हणायचं. आणि जे पैसे, जी लॅबिलिटी आपल्याला 1 वर्षाच्या आत म्हणजे 12 महिन्याच्या आत पेड करावे लागतील त्याला आपण करंट लॅबिलिटी म्हणणार. तर इथं त्यांनी तेच सांगितलेले बघा, काय सांगितलेलं आहे, वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड इन द बिझनेस इज फिक्स लॅबिलिटी. बघा, बिझनेसला मेजर सोर्स ऑफ फंड म्हणजे बिझनेसकडे जे पैसे येतात त्याचे जे मेजर सोर्सेस आहेत. मेजर सोर्स म्हणजे काय, बिझनेस बघा कॅपिटल घेईल ओनर कडून, बरोबर, त्याच्यानंतर बँक लोन घेईल. तर हे जे असणार आहेत किंवा त्याला आपण लॉंग टर्म लोन म्हणतो, तर हे जे आहेत घेतलेले पैसे हे दीर्घ कालावधीनंतर पेड करावे लागतात, म्हणून याला फिक्स लॅबिलिटी असं म्हणणार. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले, काय सांगितले, वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड इन द बिझनेस इज फिक्स लॅबिलिटी इफ मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल. कॅपिटल असू शकतं, सिक्युअर्ड लोन असू शकतं, लॉंग टर्म लोन असू शकतं फ्रॉम बँक्स अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. म्हणजे कॅपिटल, बँक लोन, लॉंग टर्म लोन, सिक्युअर्ड लोन हे जे आहेत हे काय आहेत, फिक्स लॅबिलिटी आहेत बिझनेसचे. हे आपल्याला 12 महिन्यापेक्षा म्हणजे 1 वर्षानंतर पेड करावे लागतील, म्हणजे दीर्घ कालावधीनंतर पेड करावे लागतील. आणि करंट लॅबिलिटी म्हणजे काय, शॉर्ट टर्म लॅबिलिटी पेएबल विद इन अ इयर. इन अ इयर म्हणजे 1 वर्षाच्या आत पेड करावे लागणार आहेत त्याला काय म्हणायचं आपण, करंट लॅबिलिटी असं म्हणणार. करंट लॅबिलिटी अराइज इन द रेग्युलर करंट ऑपरेशन ऑफ द बिझनेस. दीज लॅबिलिटी आर नॉट नॉर्मली सिक्युअर्ड. ही लॅबिलिटी काही सिक्युअर्ड नसते. मग अशा लॅबिलिटीची उदाहरणं कोणती, क्रेडिटर्स, आपण उधारीवर खरेदी केलेल्या मालाचे पैसे आपल्याला 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर द्यावे लागतील. ज्यांच्याकडून खरेदी करतो त्या सगळ्या व्यक्तींना क्रेडिटर्स असं म्हणतो. क्रेडिटर्स म्हणजे काही मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. फॉर एक्झाम्पल बिल्स पेएबल, हे जे आहेत ह्या करंट लॅबिलिटी आहेत. तर दोन्हीमधला फरक समजून घ्या. फिक्स लॅबिलिटी म्हणजे काय, की जे आपल्याला दीर्घ कालावधीनंतर पैसे द्यावे लागतील ती फिक्स लॅबिलिटी. मग याच्यामध्ये काय, बँक लोन, कॅपिटल, सिक्युअर्ड लोन, लॉंग टर्म लोन. आणि करंट लॅबिलिटी म्हणजे काय, 1 वर्षाच्या आत जे आपल्याला पैसे द्यावे लागतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल उधारीच्या मालाचे म्हणजे क्रेडिटर्सचे, त्याच्यानंतर बिल्स पेएबलचे, बँक ओव्हरड्राफ्ट शॉर्ट टर्म साठी सुद्धा असू शकतो. तर हे जे आहेत तर हे काय आहेत, करंट लॅबिलिटी आहेत. आता नेट वर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटल. आता बघा, नेट वर्थ समजून घ्यायचं, ओनर्स इक्विटी आणि कॅपिटल समजून घ्यायचं. आपण हे समजलेलं आहे परंतु तरी पण परत एकदा समजून घेऊया. कॅपिटल म्हणजे काय ते आपण समजून घेतलेलं आहे. द अमाऊंट और फंड प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. बघा, की जो ओनर बिझनेसला अमाऊंट प्रोव्हाइड करतो त्याला काय म्हणायचं, कॅपिटल असं म्हणायचं. दुसऱ्या शब्दात मी सांगितलं होतं की ओनर्स कॉन्ट्रीब्युशन इन बिझनेस किंवा अमाऊंट इन्व्हेस्ट इन बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. ॲज वेल ॲज एक्सेस ऑफ असेट ओव्हर द लॅबिलिटी ऑफ बिझनेस इज नोन ॲज कॅपिटल. बघा, मी लास्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटी हा फॉर्म्युला दिला होता. और नेटवर्थ इन्क्लूड कॅपिटल अँड रिझर्व. कॅपिटल कॅन बी इन द फॉर्म ऑफ कॅश और काइंड. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की बिझनेसचा ओनर बिझनेससाठी जे अमाऊंट किंवा जे काही कॉन्ट्रीब्यूट करतो, मग हे कॉन्ट्रीब्यूट एक तर कॅशमध्ये असू शकतं किंवा काइंडमध्ये. म्हणजे काइंडमध्ये काय येऊ शकतो, तो असेट सुद्धा देऊ शकतो, स्वतःची लँड बिल्डिंग देऊ शकतो किंवा गुड्स सुद्धा देऊ शकतो. तर याला देखील काय म्हणणार आपण, काइंडमध्ये जर दिलं, वस्तू स्वरूपात जर दिलं कॅपिटल, तर हे सुद्धा आपलं काय असणार आहे, कॅपिटलच असणार. हे सुद्धा असलं कॅपिटल असणार. तर मग यांनी नेटवर्थचा फॉर्म्युला दिलाय बघा, नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल. म्हणजे नेटवर्थ म्हणजे काय, की ओनर्स इक्विटी, ओनरला जे पैसे द्यायचे ते, किंवा कॅपिटलच्या अमाऊंट म्हणजे काय, नेटवर्थ. किंवा त्याचा ऑर म्हणून फॉर्म्युला दिलाय, ओनर्स इक्विटी म्हणजेच कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी म्हणजेच असेट मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच लॅबिलिटी. मग त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली त्या ठिकाणी, त्याच्यावरून आपल्याला अजून क्लिअरिफाय होईल. बघा, पहिल्यांदा, इफ द कॅपिटल ऑफ बिझनेस 4 लाख अँड क्रेडिटर्स ₹2 लाख, देन टोटल इक्विटी म्हणजेच काय, असेट इज इक्वल टू लॅबिलिटी प्लस कॅपिटल. तर बघा, लॅबिलिटी किती होती आपली या ठिकाणी, 2 लाख रुपये, बरोबर, आणि कॅपिटल किती होतं, 4 लाख रुपये. मग लॅबिलिटी 2 लाख प्लस कॅपिटल 4 लाख, या दोनची टोटल केली तर 6 लाख काय येणार आहे, आपली असेट येणार आहे. त्यानंतर इथं पण दिलंय बघा की टोटल असेट किती, टोटल 1,50,000 रुपये, आणि कॅपिटल किती, 1 लाख. तर क्रेडिटर्स इक्विटी किती असेल त्यांनी विचारले, तर क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच लॅबिलिटी
मग लॅबिलिटी इज इक्वल टू असेट मायनस कॅपिटल. तर बघा असेट किती होत्या आपल्या 1,50,000, त्यातनं आपण क्रेडिटर्स म्हणजेच लॅबिलिटी वजा केली किती 1,00,000, तर आपल्याला कॅपिटल वजा केले 1,00,000, तर आपल्याला लॅबिलिटी किती भेटणार आहे 50,000. पुढचे एक उदाहरण दिले त्यांनी आपल्याला की टोटल असेट ऑफ बिझनेस 5,00,000 दिले आणि आउटसाइड लॅबिलिटी दिले 2,00,000. देन ओनर्स इक्विटी म्हणजे कॅपिटल किती असेल, तर कॅपिटलचा फॉर्म्युला कॅपिटल इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटी. असेट दिले 5,00,000 आणि लॅबिलिटी दिले 2,00,000, तर आपलं कॅपिटल किती असेल ₹3,00,000. इतकं सोपं असणार आहे. आता शेवटची एक कन्सेप्ट आहे बेसिक कन्सेप्ट मधली, ती म्हणजे कॉन्टिजंट लॅबिलिटी. आता ही कॉन्टिजंट लॅबिलिटी समजून सांगायचं झालं तर मी एक तुम्हाला उदाहरण देईल की आपला एखादा बिझनेस आहे असं समजूया, हा बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये हा राम नावाचा व्यक्ती काम करतो आणि काम करत असताना रामचा काय झाला, तो एक हात आहे ना, हा हात काय झाला, मी या ठिकाणी त्याचा हात तोडून टाकतो. हा हात तुटला त्याचा, बरोबर. काम करता करता मशीन मध्ये गेला आणि तुटला. मग हा राम काय केला की नुकसान भरपाई त्याला भेटावी म्हणून कुठे गेला, तो कोर्टमध्ये गेला आणि आपल्या विरोधात काय केली, केस केली की मला एक 10,000 रुपये माझा हात गेला, तर 10,000 रुपयात हात येणार नाही पण हात गेला म्हणून काय भेटावी, नुकसान भरपाई भेटावी. आता कोर्ट काय लगेच नुकसान भरपाई द्या असं म्हणणार नाही. त्या ठिकाणी राम कामाला होता का, तो त्या कामाला असतानाच त्याचा हात गेला का, कामावर तो पिऊन आला होता का, अशा सगळ्या गोष्टींची चेक करून कोर्ट काय म्हणून द्या किंवा देऊ नका. म्हणजे कोर्टाचा निकालावर अवलंबून आपल्याला हे 10,000 रुपये द्यायचे का नाही. म्हणजे जर तर म्हणजे कोर्टाने निकाल दिला की याला 10,000 रुपये द्या, तर आपल्याला ते द्यावे लागतील. नका देऊ असं दिला तर द्यावे लागणार नाही. मग फ्युचर कंडिशनवर अवलंबून आहे द्यायचे की नाही. मग हे द्यायचे की नाही जर तर डिपेंड आहे, म्हणून याला हे 10,000 रुपये जे आहेत त्याला आपण काय म्हणणार, कॉन्टिंजंट लॅबिलिटी. ही तुम्ही बॅलन्स शीटला दाखवता, परंतु ऍज अ इन्फॉर्मेशन, ऍज अ नोट म्हणून फुट नोटला ती तुम्ही काय करता, प्रेझेंट करता. आणि तेच सगळं त्यांनी या ठिकाणी दाखवलेले. बघा काय सांगितलेले, काय सांगितले, अ लॅबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर डिपेंड्स ऑर हॅपनिंग, म्हणजे भविष्यात काही घटना घडतील किंवा घडणारही नाही, याच्यावर जी लॅबिलिटी डिपेंड आहे त्या लॅबिलिटीला आपण काय म्हणणार, कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणणार. ॲज इट इज नॉट कन्फर्म ऑर परफेक्ट लॅबिलिटी, ही आपली कन्फर्म किंवा परफेक्ट लॅबिलिटी नसते. कोर्ट जर म्हटलं द्या तर द्यावी लागेल, नाही म्हटलं तर नाही द्यावी लागणार, म्हणून कन्फर्म नाही येते. इट इज डज नॉट अफेक्ट द फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस, बिझनेसच्या फायनान्शियल पोझिशनवर ही कॉन्टिंजंट लॅबिलिटी अफेक्ट करत नाही. Therefore, it is not shown on the liability side, म्हणून ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला दाखवत नाही ऑफ बॅलन्स शीट, बट इट इज शोन बाय वे, म्हणजे ही जर दाखवायची असेल तर फुटनोट म्हणून दाखवा, बॅलन्स शीटला सिम्पली इन्फॉर्मेशन म्हणून दाखवायचे, सिम्पली ॲज अ इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं ए वर्कर्स मेक अ क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन ₹5,000. एखादा वर्कर आहे त्याने 5,000 रुपयाचा क्लेम केला अगेन्स्ट द बिझनेस अँड द डिसिजन इज पेंडिंग इन द कोर्ट. मग हा 5,000 रुपयाचा डिसिजन कोर्टात पेंडिंग आहे. इट मे बी फ्युचर लॅबिलिटी फॉर बिझनेस ऑर ऑन हॅपनिंग ऑफ अन इव्हेंट दॅट इज कोर्ट वर्डिक, म्हणजे कोर्टाच्या निकालावर ते अवलंबून द्यायचे का नाही. म्हणजे अशी जी लॅबिलिटी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार, कॉन्टिंजंट लॅबिलिटी म्हणणार. आय होप तुम्हाला कॉन्टिंजंट लॅबिलिटी समजलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण अभ्यासणार आहोत. आज जे मी तुम्हाला सांगितले ते नक्कीच तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल, शिकवलेलं आवडलेलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजून एक महत्त्वाचा पार्ट अभ्यासणार आहोत, कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शन बघणार आहोत आपण, अकाउंटिंग कन्सेप्ट. तर ते देखील महत्त्वाचं आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत, नेक्स्ट कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.